हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आज आपण आलो आपली दुसरी मोहीम करायला. याआधी आपण मागच्या महिन्यात आपली पहिली मोहीम केली ती तिकोना फॉर्टवरती, आणि आज आपण आलो विसापूर फॉर्टला. तर आणि आता सध्या ट्रेक करतोय आणि खूप मजा पण येते. सगळ्याचं तुम्ही इकडे वातावरण बघू शकता कसं झालंय. सगळ्याचा तो पक्ष्यांचा किलबिलाट आणि असं निसर्गरम्य वातावरण. आणि अजून काय पाहिजे तर चला जाऊया आता वरती. हां दिसतो. तर काहीच तो पाठीमागे तुम्ही तो डोंगर बघत आहे तो तिकडं फॉर्ट आहे, जो की आपण मागच्या मोहिमेमध्ये केला होता. आणि त्या साईडला तिकडे लोहगड आहे. आता आम्ही चाललोय वरती, चला. हे बघा पवार आमचे अर्ध्या रस्त्यातच दमले. बाई काय पवार काय होते? काय नाही बाई, मस्त कसं वाटतं इकडे वरती येऊन? काय वातावरण वगैरे मस्त आहे. मागच्या मोहिमेला पण होतं, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये. हो मस्त झालता. चला चलत राहूया पुढे. आदित्यला पण वरती चढ वाटत नाही वाटतं आता. आदित्य इथेच काटा. हे बघ यार काय गाडव घेऊन आले असं वाटते. आधीची यूज तर खूप एक्साइटमेंट होती, पण इथं आल्या रिअलिटी हिट झाली आधीला. हे बघा आमचे बाकीचे बॉईज अजून खालीच आहेत तिकडे. आणि आपला ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आपण गडावरती पोहोचलो आता या ठिकाणी. तिथे ॲरो दिलं तिकडे महादेव मंदिराकडे म्हणून. तर मला वाटतं आता आपल्याला मंदिराच्या दिशेने आपण चाललोय असं वाटतंय मला. इकडून बघू शकता प्लेन सरफेस आहे असं. आणि आता अजून वरती जायचं आहे आपल्याला, तर चला. तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण भोवताली सगळीकडून झाडं आहेत. आणि अशा प्रकारचे झाडं तुम्ही बाकी गाडावर पण पाहिले असेल. सेम तसेच वाटतं. त्याचं नाव काय मला नाही माहीत त्याचे काय नाव आहे. चला आता आपण इकडे जातोय पुढे. अजून पोरं गेलेत पुढे, आम्हीच मागं थांबलोय सगळ्यात. आम्हाला इथे कळत नाही तुझं काय पोरं गेलेत कुठे, इकडे गेलेत का किंवा इकडे गेलेत. चला पुढे चालत राहिलं तर नक्कीच पोरं पण सापडतील आणि रस्ता पण भेटेल. हां पूर्वीच्या काळात मला वाटतं इथे नक्कीच काहीतरी सदर किंवा दुसरं काहीतरी असणार आहे. पण इथे काय माहिती तशी गडावरती इथे काही दिलेली नाही आहे. आणि खूप जुनी वास्तू आहे आय थिंक मला वाटतं. पण इथे काय असं मेन्शन नाही केलेलं. त्यामुळं आपल्याला ओळखणं पण थोडं अवघड जातं आहे. भरपूर म्हणजे पोरं बघा ते सध्या फनी रील बनवतात ते. हा चालू कर कॅमेरा, म्हणजे एक जण व्हिडिओ वाढत असतो, चालू कर पुढे गेलो हा बंद करते नाही का. तू बरं बघितलं असेल ते वालं. हा बघितलंय. करायचं का ट्रेवालं? महादेव महादेव महादेव.
आणि मग अशी आपण जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा तुम्हाला ॲरो दाखवलं ते एक महादेवाच्या मंदिराकडे जाताना, तर हेच ते महादेवाचं मंदिर आहे पाठीमागे ते तुम्ही बघताय. आणि इथे आम्ही आजचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच की आम्ही इथे गणपतीची आरती पण केली आणि त्याआधी पूजा वगैरे पण केली, जसं की मागच्या गडावर पण केलं होतं आम्ही. ते आम्ही दरवेळेस म्हणजे गडावर आलं की प्रथम करतोच. आता जे आपलं मेन काम आहे ते म्हणजे कचरा जो प्लास्टिक वगैरे जे गडावरती आहे ते सगळं गोळा करणं आणि पूर्ण ही जी जागा आहे ते स्वच्छ करणे, बस. जसं की तुम्ही बघू शकता या किल्ल्याचं क्षेत्रफळ फार मोठं आहे आणि आम्ही कचरा गोळा करायला चालू केलं आहे, पण काय म्हणायलाच कचरा नाही आहे गडावर, जे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमचे पण कष्ट वाचतात आणि म्हणजे लोकांना पण समजतं की कचरा जास्त म्हणजे कचरा वगैरे काही केलं नाही पाहिजे गडावरती आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे सगळं. तर चला आता खाली जाऊया अजून तिकडे लांब. आधी काय मग काय व्ह्यू आहे खाली? हे बघा आमचे पवार साहेब हे कसले पोच देतात नाद. यहाँ पे देखो गाइस फोटोशूट हो रहा है यहाँ पे हमारा. अभी बाकी सारे लड़के वहाँ दूर तक जा चुके और हम अभी यही फ़ोटो लेने में बिजी है. अभी हम जाएंगे तो वो बहुत डांटेंगे आई थिंक. पवार तर काय आज थांबत नाही वाटतं, आज नुसते धडाधड पोस्ट होत आहेत इंस्टाग्रामवर. पवारच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगते की काय समोर म्हणजे किती निसर्गाचं फुललेलं म्हणजे जे रौद्र रूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. त्या साईडने पण ट्रेकिंगचा रस्ता आहे आय थिंक. तिकडून खाली उतरताना आपल्याला हे पर्यटक दिसत आहेत आणि तो रोड असंच तिकडे जातोय. कसे पकडून गेलेत पर्यटक. कसे पकडलेत. गडाची जी जावली आहे ती छानपैकी खाली पसरलेली दिसतीये झाडांमध्ये आणि एकदम शांत वातावरण आहे. ही महाराजांच्या काळातली तोफ आहे आय थिंक. ही पण छोटी तोफ दिसतीये ज्याने
शत्रूवरती निशाणा साधून आपण गोळा बार करू शकतो. या ठिकाणी जे तुम्हाला खाली थोडं पाणी बघायला भेटते, आय थिंक गुरांसाठी किंवा जनावरांसाठी ते पावसाचं साठलेलं पाणी इथे राहत असेल, म्हणजे त्यांचे पण ताण भागण्यासाठी ते मला वाटते आधीच केलेलं असेल. आता 9-10चं टायमिंग झालं आहे, ऊन पण थोडं वरती चाललं आहे आणि या गडावरती असे जास्त वास्तू वगैरे नाही आहेत आणि जे काही आहेत ते म्हणजे फार म्हणजे डिस्ट्रॉय झालेले आहेत. सो तुम्हाला असं पण होऊ शकतं की म्हणजे मजा नाही येणार जास्त, बट स्टील तुम्ही येऊ शकता. म्हणजे शांतता खूप आहे या गडावरती, जसं की तिकोना फॉर्टवरती होती तसंच होऊ शकतं. लांबवर काही नाही इकडे. आधी उन्हाळ्यात मला वाटतं तुम्ही शक्यतो जर तुम्हाला उन्हाळ्यात ट्रेकिंग करायचं आवडत असेल तर या, नाही तर ना की मी म्हणेल पावसाळ्यात आहे, कारण पावसाळ्यात इकडे सगळं हिरवं राहत असेल, गवत वगैरे, आणि तेच त्यामुळे म्हणलं. आणि आमचे सगळे मित्र तर मला वाटते पस्तावलेत, त्यांना खूप बोर झाले. आणि ते एक राजवाडा आहे, आपण या राजवाड्याच्या बाहेर आलो. बघूया आतमध्ये जाऊन काय आहे. तुम्ही पाहू शकता गडावरती इथे म्हणजे ज्या आधीचे जे वास्तू वगैरे होते त्यांचे काय हाल झाले तुम्हाला पण म्हणजे कुठे जर गेलो तरी असंच बघायला भेटेल. म्हणजे आता काय म्हणू, गड जे आपले आधीचे होते महाराजांच्या काळात तसं काही राहिलं नाही आता, पण जे आहे ते आपण जपण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी ते जतन करून ठेवायला पाहिजे नक्कीच. आम्ही होईल तेवढा कचरा बघू शकता गडाचं म्हणजे गडावरती जेवढा होता फिरून सगळीकडे तो पॉसिबल आहे तेवढा कचरा आम्ही गोळा केला आहे. आणि आता आम्ही ऊन पण वाढत चाललं आहे, सो मला खाली उतरायच्या दिशेने आम्ही लवकरच निघणार आहे. तर चला. नमूद केलेला नाही विसापूर गडाचा जेवढा काही इतिहास आहे तर लोहगडच्या रिलेटेड चांगलं सांगितलं जातं. जसं की लोहगडला जर असं झालं असेल तर विसापूरला पण असं केलेलं असेल. शिवकाळापासून या विसापूरचा इतिहास आहे. काही जण म्हणतात की ब्रिटिश काळानंतर विसापूर बांधलेला आहे, तर असं काही नाही. शिवकाळापासून हा इतिहास विसापूरचा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात विसापूरला इसागड या नावानं ओळखलं जातं. हा त्या काळातला खूप प्रचलित किल्ला म्हणून ओळखला जात होता, जो महाराजांनी 1657 साली लोहगड, विसापूर आणि आपले मावळ प्रांतातले सगळे किल्ले एकजूट केले होते आपल्या स्वराज्यामध्ये. तर या स्वराज्यासाठी विसापूरचं आणि लोहगडचं भरपूर योगदान आहे. विसापूरची उंची जर बघायची झालं तर साधारणतः 1084 मीटर म्हणजेच 3084 फूट, 3008 अशी काहीतरी फूट एवढी उंची आहे. तर याचा इतिहास जर बघायचा बनलं तर ज्यावेळेस आपण महाराजांनी तह केला पुरंदरचा, त्या तहामध्ये पण हा किल्ला, लोहगड किल्ला आणि मावळ प्रांताचे सगळे किल्ले आदिलशाहीला दिलेले होते. नंतरच्या काळात 1665ला तह झाला. 1670ला महाराजांनी परत या किल्ल्यासोबत अजून अनेक किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. तर काहीच आमची फायनली सेकंड मोहीम पण कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. तर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खूप शेअर करा आणि पुढच्या ब्लॉगचा वेट करत. अंटिल देन टेक केअर अँड गुड बाय.